बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलावरचा भार करण्यासाठी दोन भुयारी मार्ग आहेत। त्यातला हा मुख्य भुयारी मार्ग जो आहे तो स्टेशनच्या अगदी लगत आहे। या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बाईक आणि रिक्षांची वाहतूक होत असते, त्याचप्रमाणे छोट्या गाड्या इथून जात असतात। मात्र या रस्त्याच्या बरोबर मध्यभागी एक ड्रेनेज आहे। त्या ड्रेनेजवरचं झाकण गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेलं आहे, मात्र तरीसुद्धा पालिकेनं याकडे लक्ष दिलेलं नाही। आपण पाहू शकतो हे ड्रेनेज आहे। इथल्या स्थानिक दुकानदारांनी याच्यावरती एक टोपली टाकली आहे जेणेकरून अपघात होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। इथल्या अनेक लोकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केली, अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली, मात्र तरीसुद्धा पालिकेनं लक्ष दिलेलं नाही। या ठिकाणी निश्चितच एखादा मोठा अपघात देखील भविष्यात घडू शकतो। त्यामुळे या ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी आता पालिका प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतंय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।